सर्वप्रथम आपण बघणार आहोत सोल हायटेक कंपनीचे ॲग्रीक्वेस्ट कृषी सेवा केंद्राचे बिलिंग सॉफ्टवेअर. सर्व पहिल्यांदा तुम्हाला जी विंडो दिसते ती असते तुमच्या सॉफ्टवेअरची मेन स्क्रीन, ज्याच्यावरती तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाइप्सचे मेनू आहेत. मास्टर, परचेस, सेल, हार्डवेअर, स्टॉक, अकाउंट, रिपोर्ट्स ह्या टाईपमध्ये मेनू आहेत. सर्वप्रथम आपण बघूया मास्टर. मास्टरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे मास्टर्स तुम्ही मेंटेन केलेले आहेत. फर्म मास्टर, आयटम मास्टर, क्रॉप मास्टर, सप्लायर, कस्टमर हे वेगवेगळ्या टाईपचे मास्टर्स आहेत. त्याच्यानंतर आहेत परचेस, सेल. सेलमध्ये आपण बघूया सेलवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला स्क्रीन ओपन होते ते असते सेल्स डॅशबोर्ड. सेल्स डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसतोय आजची बिलिंग सगळे जे काही बिल झालेले आहेत ते बिलांची इथं लिस्ट तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर आहे न्यू बिल. नंतर आहे सेल्स समरी, ज्याच्यामध्ये तुम्ही सेल्स समरी बघू शकता. नंतर आहे तिथं शॉर्टकट बटन्स. पहिल्यांदा आपण बघूया न्यू बिल. न्यू बिल वरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे बिल्स तुम्हाला दिसतात. सेल, कंबाईन, हार्डवेअर, सेल, सप्लायर, सेल. त्याच्यानंतर आहे वेगवेगळ्या लायसन्सचे बिलिंग पण तुम्ही याच्यामध्ये सेपरेटली मेंटेन करू शकता. त्याच्यानंतर आहे आपण बघूया सेल्स कंबाईन बिल. सेल्स कंबाईन बिल वरती क्लिक केल्यानंतर सेल्सची विंडो ओपन होते. सेल्सच्या विंडोवरती तुमच्याकडे आहे कस्टमर, जिथे आपण कस्टमरचे नाव टाकणार आहे. कस्टमर सिलेक्ट केल्यानंतर सेल्स रेट. सेल्स रेट मध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे 4 सेल्स रेट मेंटेन केलेले आहे. कॅश रेट, क्रेडिट रेट, आउटलेट रेट आणि एमआरपी. त्याच्यानंतर आहे पेमेंट मोड. पेमेंट मोड मध्ये तुम्ही कॅश, क्रेडिट आणि बँक ह्या 3 टाईप मध्ये बिल करू शकता. नंतर आहे तुमचं प्रोडक्ट. प्रोडक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमची ओपन होते प्रोडक्ट विंडो. प्रोडक्ट विंडो मध्ये इथं तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट दिसतात. त्याच्यानंतर इथे प्रोडक्टची लिस्ट नंतर इथे तुमचे आहे अवेलेबल स्टॉक. अवेलेबल स्टॉक मध्ये इथे तुम्ही तुमच्याकडे आता अवेलेबल असलेला रिअल स्टॉक तुम्ही इथं बघू शकता सेल्स करतानाच. एंटर केल्यानंतर प्रोडक्ट इथं फिल होऊन येतं. त्याच्यानंतर तुम्ही डिस्काउंट त्याच्यावरती अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आहे शेतकरी व्यापार. शेतकरी व्यापारमध्ये हे जे आयटम आहे हे तुम्ही शेतकऱ्यांना किती प्रमाणात कसे वापरायचे हे पण याची सुद्धा नोंद तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रोडक्ट सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की क्रॉप, हे बिल कुठल्या क्रॉपसाठी तुम्ही यूज करणार आहे ते पण तुम्ही इथं मेंटेन करू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल ते क्रॉप आपलं किती तुम्ही सेल करताय, किती प्रमाणात तुमच्या त्या क्रॉपसाठी प्रोडक्ट सेल होत आहे. त्याच्यानंतर सेल्स चालू असतानाच तुम्ही सेल्स हिस्ट्री पण बघू शकता त्या कस्टमरची. F3 प्रेस केल्यानंतर तुम्हाला दिसते त्या कस्टमरची सेल्स हिस्ट्री, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या कस्टमरने आधी घेतलेल्या सगळ्या बिलांची लिस्ट बघू शकता. त्या बिलावर क्लिक केल्यानंतर त्यांनी आधी घेतलेल्या सगळ्या प्रोडक्टची पण लिस्ट तुम्हाला इथं शो होती. त्याच्यानंतर हे बिल आपण सेव्ह करूया. इथं ते बिल सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं रिप्रिंट बटन आहे, ज्याच्यावरतून तुम्ही ह्या बिलाची प्रिंट पण घेऊ शकता. गेट पास, ज्या आयटमला तुम्ही गेट पास ऍड केलेला असेल तर त्या आयटमला तुम्ही गेट पास पण देऊ शकता. त्याच्यानंतर रिसिप्ट व्हाउचर आणि पेमेंट व्हाउचर पण तुम्ही इथूनच मेंटेन करू शकता. त्याच्यानंतर आहे लेजर रिपोर्ट. लेजर रिपोर्टमध्ये तुम्ही त्या कस्टमरचा, कुठल्याही कस्टमर सिलेक्ट केल्यानंतर त्या कस्टमरचा पूर्ण वर्षभराचा लेजर्स तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्या कस्टमरनी परचेस कधी केलेले परचेसचे मध्ये घेतलेले त्याने आयटम्स, त्याच प्रकारे जर त्यांनी सेल केलेला असेल तर सेल्स पण तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर सेल्समध्ये दिलेले आयटम्स पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथं आहे ओपनिंग, त्या कस्टमरचा ओपनिंग बॅलन्स. तो कस्टमर ज्यावेळेस आपल्याकडे आला होता त्याचे ओपनिंग बॅलन्स किती आहे, त्याचे डेबिट किती, क्रेडिट किती आणि आत्ताचा बॅलन्स किती, हे तुम्ही सगळ्या याच्यामध्ये बघू शकता. त्याच प्रकारे तुम्ही या लेजर्सची प्रिंट पण काढू शकता. प्रिंट म्हटल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट फॉर्मॅट दिसतो, जी तुम्ही प्रिंट PDF किंवा एक्सेल मध्ये एक्सपोर्ट पण करू शकता. नंतर आहे रिसिप्ट आणि व्हाउचर पेमेंट, हे पण तुम्ही इथून करू शकता. डेबिट नोट, क्रेडिट नोट पण तुम्ही इथून क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग मध्ये तुम्ही तुमच्या पूर्ण दुकानाची आत्ताची आउटस्टँडिंग बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सप्लायरची आउटस्टँडिंग आणि कस्टमरची आपल्याकडे येणारी आउटस्टँडिंग पण तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. आता आपण बघूया परचेस ओपन केल्यानंतर डॅशबोर्ड. परचेस डॅशबोर्ड मध्ये तुम्ही न्यू परचेस फ्रॉम चलन, न्यू हार्डवेअर परचेस, एडिट परचेस इतके आपल्याला ऑप्शन्स दिसतात. त्याच्यानंतर आपण न्यू परचेस केल्यानंतर न्यू परचेसची विंडो ओपन होती. इथे तुम्ही सप्लायर सिलेक्ट करणार आहे. सप्लायर नंतर तुम्ही आयटम
सिलेक्ट करणार. आयटम वरती इथं पूर्ण आयटमची लिस्ट तुम्हाला दिसते. त्यातला आयटम सिलेक्ट केल्यानंतर एंटर केल्यानंतर बॅच नंबर, इथं तुम्हाला बॅच नंबर टाकायचे आहे. त्याच्यानंतर एक्सपायरी डेट टाकायची आहे त्याची. त्याच्यानंतर क्वांटिटी, जेवढी क्वांटिटी तुम्ही परचेस करणार आहेत ती क्वांटिटी टाकणार. त्याच्यानंतर परचेस रेट. परचेस रेट मध्ये इथे 2 टाईपचे परचेस रेट दिसत आहेत, ज्याच्यामध्ये आहे विथ जीएसटी आणि विदाउट जीएसटी. कुठलाही परचेस रेट तुम्ही टाकल्यानंतर त्याचा विथ जीएसटी किंवा विदाउट जीएसटी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहे. समजा आपण इथं टाकूया 230. 230 टाकल्यानंतर बघा इथं विथ जीएसटी रेट जो आहे तो ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट केलेला आहे. जर तुमच्याकडे विथ जीएसटी विदाउट जीएसटीचा असेल तर तुम्ही तो इथं टाकायचा आहे रेट. जर विथ जीएसटीचा रेट असेल तर तो रेट तुम्ही इथं टाकणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे फ्री. जर त्या परचेस बरोबर त्या आयटम बरोबर काही फ्री क्वांटिटी जर तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही ती इथं टाकू शकता. स्कीमा पण तुम्ही त्या आयटम वरती अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे डिस्काउंट. त्या आयटमवर जर डिस्काउंट असेल तर तो डिस्काउंट पण तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे रेट्स. आता आपण इथं वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे 3 टाईपचे सेल्स रेट तुम्ही इथं परचेस करतानाच मेंटेन करून ठेवू शकता. इथं एमआरपी टाकू आपण 350. त्याच्यानंतर कॅश रेट टाकू 320. क्रेडिट रेट 320. हे जे रेट आहेत हे तुम्ही ज्यावेळेस हा प्रोडक्ट सेल करणार आहे त्याच बॅचमध्ये तुम्हाला हे रिफ्लेक्ट होणार आहेत सगळे. हा झाला आयटम तुमचा ऍड. त्याच्यानंतर जर काही एक्स्ट्रा चार्जेस तुमचे त्या बिलावरती लागलेले असतील तर ते तुम्ही ते इथे टाकून ठेवू शकतात. इथं वेगवेगळे शॉर्टकट कीज दिलेले आहेत. F8 F10 प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा जर एखादा कस्टमर नसेल, सप्लायर नसेल तर तो सप्लायर तुम्ही इथून तयार करू शकता. सेव्ह केल्यानंतर हे परचेसचं बिल सेव्ह होतं. त्याच्यानंतर फ्रॉम चलन. जर परचेसचा आधीच चलन तुम्ही दिलेलं असेल तर तुम्ही इथं त्या चलनवरतून पण परचेस करू शकता. त्याच्यानंतर हार्डवेअर परचेस. हार्डवेअर परचेसमध्ये पीव्हीसी पाईप्स वगैरे अशा टाईपमध्ये जे हार्डवेअरचे आयटम्स आहेत त्यांचं पण परचेस तुम्ही सेपरेट घेऊ शकता. त्याच्यानंतर परचेस एडिट. हे जे परचेसची इथं लिस्ट दिसती हे एडिट करण्यासाठी परचेस एडिट तुम्ही यूज करू शकता. करणार आहोत रिपोर्ट्स. रिपोर्ट्समध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे रिपोर्ट्स आपण इथं मेंटेन केलेले आहेत. डेली रिपोर्ट्स असतात ते सेल्समध्ये. बिल नंबर वाईज, आयटम वाईज, कॅटेगरी वाईज असे वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स तुम्ही बघू शकता. बिल नंबर वाईज बघा. इथं तुम्ही पाहिजे त्या डेट पासून फ्रॉम डेट टू डेट देऊन महिन्याचा किंवा दिवसाचा रिपोर्ट बघू शकता आणि त्याची प्रिंटही घेऊ शकता. ती प्रिंट तुम्ही एक्सपोर्ट पण करू शकता. त्याच्यानंतर आहे रिपोर्ट्समध्ये परचेसचे पण रिपोर्ट्स, वेगवेगळ्या टाईपचे परचेस रिपोर्ट्स पण तुम्ही मेंटेन केलेले आहे. त्याच्यानंतर आहे जीएसटी रिपोर्ट. जीएसटी रिपोर्टमध्ये तुम्हाला जो सीए साठी देण्यासाठीचा जो रिपोर्ट आहे तो आपण इथं सगळा मेंटेन केलेला आहे. शो केल्यानंतर इथं तुम्हाला बिल टू बिल सगळे रिपोर्ट्स इथं तुम्हाला दिसतो. ह्याच्यामध्ये बी टू बी, बी टू सी, बी टू बी लार्ज असे वेगवेगळ्या टाईपचे जे अकाउंटिंगचे सीए साठी देण्यात येणारे रिपोर्ट सगळे तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. एक्सपोर्ट केल्यानंतर तो डायरेक्टली तुम्हाला एक्सेल फाईलमध्ये एक्सपोर्ट होतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहे स्टॉक. स्टॉकमध्ये इथे स्टॉक वरती क्लिक केल्यानंतर स्टॉक रेट अपडेशन आहे. त्याच्यानंतर स्टॉक स्टेटमेंट आहे. तुम्ही स्टॉक स्टेटमेंटमध्ये पूर्ण पूर्ण तुमच्या प्रोडक्टचे स्टॉक स्टेटमेंट तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट आहे, ओपनिंग क्वांटिटी किती आहे, परचेस क्वांटिटी किती झालेली आहे, सेल्स क्वांटिटी किती झालेली आहे, सेल्स रिटर्न असे वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही कॉलम्स ऍडजस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण स्टॉक बघू शकता. त्याची तुम्हाला त्या पर्टिक्युलर आयटमची परचेस व्हॅल्यू, सेल व्हॅल्यू, एमआरपी व्हॅल्यू पण इथं दाखवलेली आहे. पर्टिक्युलर प्रोडक्टची पण तुम्ही इथं स्टॉक बघू शकता. डेली किंवा मग तुम्ही मंथली स्टॉक रिपोर्ट पण इथून काढू शकता आणि प्रिंट पण घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे स्टॉक मध्येच आयटम लेजर स्टेटमेंट महत्वाचे आहे आपले आयटम लेजर स्टेटमेंट. आयटम लेजर स्टेटमेंट मध्ये तुम्ही इथं आयटम सिलेक्ट केल्यानंतर त्या पर्टिक्युलर आयटमचा तुम्हाला पूर्ण लेजर दिसणार आहे. शो केल्यानंतर तो आयटम कधी परचेस केला, किती सेल केला, ओपनिंग किती होती हे सगळं तुम्ही पर्टिक्युलर डेट मधलं
किंवा मग फ्रॉम डेट टू डेट मधलं बघू शकता. टोटल आता तुमच्याकडे क्लोजिंग आयटम किती आहे हे पण तुम्ही सगळं याच्यामध्ये बघू शकता आणि त्याची प्रिंट पण घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे एक्सपायरी रिमाइंडर, एक्सपायर झालेला स्टॉक, रिऑर्डर रिमाइंडर असे वेगवेगळ्या टाइपचे ऑप्शन्स तुम्ही या स्टॉकच्या मेनूमध्ये बघू शकता. आहेत त्याची नोंद तुम्ही इथे रिसिप्टमध्ये ठेवू शकता. पेमेंटमध्ये सप्लायरचं पेमेंट घेताना किंवा वेगवेगळ्या खर्चांचं पेमेंट करताना तुम्ही इथे सगळं मेंटेन करू शकता. त्याचप्रमाणे कॉन्ट्रा व्हाउचर आणि जर्नल व्हाउचर अशा 4 प्रकारचे व्हाउचर्स तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करून ठेवू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता क्रेडिट नोट, कस्टमरची क्रेडिट नोट, सप्लायरची क्रेडिट डेबिट नोट तुम्ही इथं मेंटेन करू शकता. अकाउंट डे बुक तुम्हाला इथं बघता येणार आहे. पूर्ण दिवसाचं जे काही अकाउंटचं तुमचं डे बुक आहे ते पण तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही डेबिट, क्रेडिट किती, क्लोजिंग बॅलन्स किती हे सगळं याच्यामध्ये बघू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही इथं कॅश डे बुक जे काही तुमची कॅशमध्ये जमा असेल ती सगळी तुम्ही इथं बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला फक्त कॅशचे जे व्यवहार झालेले आहेत तेवढेच दिसतात. त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमच्या कॅश म्हणजे तुमच्या काउंटरमध्ये असलेल्या प्रत्येक नोटाचे पण हिशोब इथं तुम्ही ठेवू शकता.